आम्ही नर्सरीतून झाडं घेऊन इकडे तपोवनात आलो. फक्त सहज चक्कर मारायला एवढ्या दूर आलोय तर चला बाबा चक्कर तर मारून देऊ तपोवनात. तर आम्ही आता असं आलोय तर मंदिरात जाऊन तुम्हाला पण लागतो. लक्ष्मणजी का मंदिर एकच मंदिर आहे वाटतं. आणि ते शूर्पणखेचं नाक कान पण ते छाटले होते ते. नाक कान नव्हते नाक होते नाक. चला आपण आणि ही अशी एंट्री आहे मंदिराची. तर चला आपण मध्ये जर शूट करू दिलं तर मी दाखवेन, नाहीतर मग मी असंच दर्शन घेऊन घेऊ. इकडून बाहेर असे कुल्फीवाले आल्या पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घ्या सगळ्यांनी. हे पॅक करून ठेवलेलं आहे ॲक्च्युली. आल्यानंतर बाहेर हे बघा त्यांनी सगळं माहिती दिलेली. राम सीता लक्ष्मण. कृषी दुकानं आहे. स्वयंभू वा आपण कधी आलो नाही इकडे पण हे बघा यांनी असं कापले. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते इथे ते ठिकाणी. हां शेषनाग शेषनागाचा अवतार. असं मंदिराला फेरी मारायची. खूप छान आहे हे. मस्त केलंय खरंच. फेरी मारून झाले. इथं दर्शन घ्या. आणि हे जे स्वयंभू हनुमानजी मागून नाव होतं फक्त हे पुढे असं नवमुखी आपल्याकडे रुद्राक्ष बघायला आलो. यांचं म्हणणं हे ओरिजिनल पंचमुखी असं आहे ना. अशा पॅकेटमध्ये 101 आणि पॅक असतो आणि अशी एमआरपी असते 100. आम्ही ते गेलो नाही आणि याची उष्णता आहे ना मी म्हणजे समोरासमोर दाखवली. आपल्याकडे म्हणजे कवडी संपली कवडी पण तुम्हाला दाखवली असते. त्याच्या प्रवाह कसा असतो दुधाच्या पाण्याचा लाटेचा आवाज आणि हे कितीला आहे? 10च्या 5. हे घ्यायचे का? 10च्या 5. काय घेते? मग त्याला होल कस काय पडलंय? दर्शन घेऊन आलो आम्ही. आता आपण गंगेचं दर्शन घेऊया. कपिला गोदावरी संगम आहे ऍक्च्युली. इकडे 2 नद्यांचा संगम. आपण 2 नद्यांचा संगम आहे इथे. कपिलाचा 2 यांचा संगम आहे तो बघून घेऊया. हे बघा इथे पण आहे.
चला काय बघून घेऊ मध्ये. हे बघा हनुमानाची मूर्ती, अशोक वाटिका. एंट्री केल्याबरोबरच डाव्या साईडला आहे. आता ये राणी छान नाही, मेल्ला मेल्ला राणी. हा अशोक वाटिका. अशोक वाटिका. इकडे राम शूर्पणखेचं नाक कापलेलं तेच. आणि हे भरती जाऊन एंट्री केल्यानंतर असं. एक मिनिट सर बेटा. भगवान बुद्ध आणि महावीर स्वामी. किसी भी मूर्ति को हाथ ना लगा. जगन्नाथ धाम. दत्ताचीच मूर्तीमध्ये हंसजी महाराज. राम दरबार. माँ दुर्गा आणि गणपती. काहीच नाही, आरसा आहे तिथे तेच दिसते. राधाकृष्ण. लक्ष्मीनारायण. विठ्ठल रुक्मिणी पण आहे इथे. विठ्ठल रुक्मिणी. संत ज्ञानेश्वर. पुढे गेल्यानंतर गुरु नानक. संत तुकाराम. गोदावरी. कपिला आणि गोदावरीचा संगम आहे इथे. तुम्हाला जाताना अशी दुकाने दिसतात. गोदावरीचे बॅग साईड आता तिच्या नाम लागते. कपिल मुनी नाम किया नदीचं नाम कपिला. कपिल मुनी तप केला तर म्हणून याचं नाव कपिल.
चला, हे 2 संगम आहे. हा इकडनं एक आणि इकडनं आहे. कुठून? हा एक आणि हा एक. हा कपिला आणि गोदावरी हा, ही गोदावरी आहे आणि हा कपिला. हे बघ इकडनं पाणी येतं. हा कपिला आणि ही गोदावरी, असं दोघां नद्यांचा संगम. हिचं पाणी हे असं बघा. हे संगम आहे. आणि जेव्हा पूर येतो तेव्हा तुम्ही बघू शकता इथे बघा, ह्या पुरामध्ये कपडे लटकलेले, म्हणजे इथे सगळीकडे पाणी होतं. पाण्या इकडेच समोर मंदिराच्या समोर इथे रामसृष्टी नावाचं उद्यान पण आहे. हे असं रामसृष्टी उद्यान. हे बघा, हे असं उद्यान आहे. हे त्यांचा हॉल आहे. इथे डोलची प्रॅक्टिस होते. हां, डोलच्या त्या ग्रुपची, ते मयूरन त्यांच्या इथं होते का? त्यांची इथे होती प्रॅक्टिस. खालूनच नदी तुम्हाला एकदा दाखवून देते इकडून. आणि इकडे पण भरपूर आहे, मोठं, बरंच मोठं आहे. घरून डबे वगैरे पण घेऊन येऊ शकतो आपण. इथे डब्बा पार्टी करू शकतो. आणि जेव्हा नदीला पाणी असतं तेव्हा हे छान वाटतं अजून. आता पाणी कमी झालंय. जेव्हा भरपूर पाणी असेल तेव्हा. बसायला अशा पायऱ्या, स्टेप इथे बसू शकतो. परत जाऊया, खूप लेट झालंय. ॲक्च्युली ते तिकडेपर्यंत थेटपर्यंत, पण आता मला चालायचं कंटाळा आलाय. बस झाला, इकडनंच परत जाऊया आपण. लोक इथं झोपता पण दुपारचे. हे बघ इकडे हे